कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आओ काय करताय तुम्ही? हरलो मी, थकलो। माझ्या मुलाचा संसार मोडलास। माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला आणि सुनेला भोगायला लावतेस तू। असं नको व्हायला। तुम्ही अगोदर उठा बघू, उठा। नाही, तू तू हो म्हणा। अहो तुम्ही उठा, उठा। रडवलत नव्ह तुम्ही आम्हाला? तू तर या घरात आल्यापासून रडवतेस मला। अहो पण आमच्या रडण्यात प्रेम आहे। आणि माझ्या रडण्यात जाऊ दे। हे बघ, मी तुझ्याशी जे काही वागलो माझी चूक झाली। माझं सगळं चुकत आलंय आजपर्यंत आणि खूप उशीर होण्याआधी मला माझी चूक निस्तरायची आहे। माझं घर मोडकळीला आलंय, मला ते उभं करायचंय आणि ते तुझ्या मर्जीशिवाय शक्य नाही। म्हणजे जे काही आतापर्यंत झालं ते आपण विसरून जाऊया। काही चुका तुझ्या झाल्या असतील, काही माझ्या झाल्या असतील, माझ्या जास्त झाल्या असतील, ते सगळं आपण सोडून देऊया। हां, काय आपण ते उगाळत बसलो तर हा गुंता कधीच सुटणार नाही। मी मान्य करतो, मी हारलो। तू जिंकलीस, मी हारलो। माझं शिक्षण, माझे संस्कार सगळे तुझ्या पुढे हारले। तुझ्या समोर मी हातबल आहे। तुझी बुद्धी, तुझी अक्कल सगळं जिंकलं। तू माझ्या मुलावर जे करतेस त्याला तू माया म्हणतेस, मी त्याला जादू म्हणतो। जे असेल ते असेल, आपण ते सगळं सोडूया। त्याच मुलाच्या सुखासाठी आपल्याला हे करावं लागेल, आपल्याला हे विसरावं लागेल, त्याग करावा लागेल आपल्याला। मी तयार आहे। मुलासाठी मी माझा हट्ट, माझा बाणा, माझं भांडण सगळं तुझ्या पायाजवळ सोडायला तयार आहे। तू मोठ्या मनाने एक गोष्ट करशील, माझ्याशी लग्न करशील? ताई, ताई, मीरा, काय ग तू इथे? काय तुझं काय ठरलंय? कशाबद्दल? डिवोर्स? काही नाही म्हणजे मी डिवोर्स घेणार नाहीये। अगं ताई, त्यांना तू नकोयस। बर म्हणजे मग काय बोलू? अगं ताई, त्यांनी तुला नोटीस पाठवली आहे आणि भुवनेश्वरी मॅडमचं सोड, अधिपतींनाच तू नकोयस। कसं आहे, त्यांना तू शिकलेली आहेस ना, ते नकोय। ते अडाणी आहेत ना, त्यांना तू डोईजडच होती। बघ इरा, ते तुझे जिजू आहेत, त्यांना अडाणी वगैरे म्हणू नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।